हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. दुपारची वेळ आहे. किती वाजलेली त्यावेळेत मी बघितलेलं नाही आहे, कारण सकाळपासूनच नुसती धावपळ चालू आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मला ताईकडे यायचं होतं आणि स्वयंपाक करून घेऊन यायचा होता. म्हणजे तसंच यायचं नव्हतं, कारण ताईंना आम्ही सांगितलेलं नव्हतं. अचानकच येऊन सरप्राईज द्यायचा होता. त्यामुळे मी घरातनंच भजी, भाकरी, शेंगाच्या पोळ्या करून घेऊन यायचं होतं. तीच धावपळ माझी चालू होती. तर सकाळपासून धावपळ करत करत वेळेत मी येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे घरातनं आम्ही निघालो 11:30 पावणे 12 घरीच वाजलेले होते. आणि तसं तर कुठंच याने स्टॉप केलेला नाही आहे. जसं आम्ही कमलनगरहून बसलो कारमध्ये, येऊन डायरेक्ट चिचोंडीमध्येच थांबलेली आहे कार. म्हणजे अगदी अर्धा किंवा पाऊण तास लागला असेल आम्हाला येता. आल्यानंतर जेवण खाणं झालं. म्हणजे स्वयंपाक तर मी करून आणलेला होता. परत ताईनंही भजे, पापडं, वरण भात हे सगळं बनवलेलं होतं. तर सगळ्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे. म्हणजे जसं भजी भाकरी मी आणलेली होती ना, सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही जे बांधकाम चालू आहे आता घरचं, म्हणजे शेड जिथं आहे तिथं आहे, तिथलं काहीच काढाकाढी केलेली नाही आहे. पण मागलच्या साईडला जी खुली जागा होती तिथं बांधकाम चालू झालेलं आहे. तर जाऊन आम्ही बघून आलेलं आहे. परत जादवेळेस एक वेळा मी बघणार आहे. म्हणजे जी प्लॅनिंग घातलेली आहे ना, मला काहीच समजत नाही. म्हणजे ताई भाऊ सांगत होते की अशा पद्धतीने इथं हे रूम होणार आहे, इथं हे रूम होणार आहे, इथं हॉल, इथं पोर्च. थोडंफार समजतं पण तितकं समजत नाही, कारण ते बेसमेंट झालेलं असतं ना, ते भीती जोपर्यंत वरती चढणार नाहीत आणि रूम जशी आहे ती दिसणार नाही तोपर्यंत मला काही समजत नाही आहे. म्हणजे जसं आपल्या घरी पण तशीच परिस्थिती होती. हे सांगायची इथं हे रूम येणार आहे, इथं हे रूम येणार आहे, पण मला अजिबात समजलेलं नाही आहे. तर इकडे पैसे कशाचे देत होते ताईला, तर ताईनं ना कढया घेऊन ठेवले. म्हणजे एक कढई आहे त्यामध्ये, म्हणजे 3चं सेट आहे. ते एक चहाचं पातेलं आहे आणि एक कढई आहे आणि एक पॅन आहे, त्यामध्ये डोसा पॅन आहे. या 3 वस्तू ताईनं घेतलेत. म्हणत होत्या की दारावरती ते आलेलं होतं आणि छान क्वालिटीचे आहेत. त्यामुळे ताईनं त्यांच्यासाठी एक सेट घेतलेला आहे आणि आमच्यासाठी एक सेट घेतलेला आहे. परत हे काय म्हणतात, हे जे आतून घ्यायचं आहे ना रगसारखं, खूप छान आहे, मोठ्या साईजचं. ताईनं ते पण बनवून घेतलेले आहेत. खूप छान आहे तेच म्हणत आहेत. असे मी 2 करून घेतलेले आहेत आणि एक तुम्ही घेऊन जावा. तर हे नगं म्हणत होते, कारण यांना कुठलीही वस्तू न्यायची म्हणजे आवडत नाही आहे. त्यांना म्हणत असतात की दुकानात वगैरे भेटतं, आम्ही तिथंच घेऊया, इथलं नको. पण ताई म्हणत होत्या की तुमच्यासाठी मी एक घेतलेलं आहे की तुम्ही घेऊन जावा. तर आम्ही ते कारमध्ये नेऊन ठेवले. ताई नकोच म्हणत होते, तरी पण योगेशने नेऊन ठेवलेले आहेत. आणि इथं बघू शकता मांजर जे आहे ना ताईकडे, ताईच्या मागं हिंडायचं चालू असतं दिवसभर. म्याव म्याव त्याचं चालू असतं. ते त्याचं काम करत असतं जोपर्यंत की त्याला दूध चपाती भेटत नाही तोपर्यंत. तर आमचं सगळं आता हिंडणं फिरणं झालेलं आहे. आता जायला निघाले. तर ताईने इकडे चहा ठेवलेला आहे. चहा प्यायचं मन आहे, कारण जेवायला खूप लेट झाला होता आम्हाला, कारण यायलाच लेट झाला. आल्यानंतर थोडा वेळ बोलत बसलो. त्या ताईनं भजी, पापडं, वरण भात हे सगळं बनवलं. कारण मी तर विचार केला होता की स्वयंपाक ताईला करू द्यायचा आणि हे जेवण करायचं जे आणलेलं आहे सगळ्यांनी. तरी पण ताई ऐकत नव्हत्या. भजी, पापड हे सगळं बनवलं. आमचं जेवण झालं. त्यामध्ये भरपूरच वेळ गेला. आणि इकडे चहाही बनवत ठेवलेले आहेत. आणि मावशी आलेले आहेत, 2-4 दिवसा अगोदरच आलेले आहेत भेटण्यासाठी. तर आता मावशी पण आमच्यासोबत येणार आहे. गायत्रीलाही घेऊन जाणार आहे मी, कारण सुट्ट्या लागल्यापासून गायत्री आलेली नाही आहे. लग्न वगैरे होतं तेव्हा आलेली होती, पण नंतर इकडं आलेली नाही आमच्याकडे. परत तसंच गेलेले आहेत ते, कारण कपडे वगैरे काय आणलेले नव्हते त्यामुळे. तर असं चहा वगैरे पिऊन झालं आणि आता आम्ही जायला निघालो. पण एक वेळा मी आणखीन एक वेळा जे आहे ना बघायला आलेली आहे. म्हणजे अगोदर जेव्हा मी आलेली होते ना, आल्यानंतर तेव्हा बांधकामाचे जे लेबर असतात ना ते इथंच होते. त्यामुळे तितकं मला हे होत नव्हतं. म्हणजे जास्त वेळा मी थांबलेलं नाही आहे. आता ते गेलेले आहेत, म्हणजे त्यांचं काम झालेलं आहे. जे सेफ्टी टँक बनवलेलं आहे ना, त्यावरती जे आहे ना छान असा म्हणजे गिलावा, म्हणजे जे काय म्हणतात प्लास्टर, ते केलेलं आहे आणि ओला आहे. ते आत्ताच करून गेलेले आहेत. तर साईडनं आम्ही जात आहोत. आणखीन एक वेळा ताई सांगते, म्हणजे ताई आणि मी सारख्याला वारक्या. ताईलाही काही समजत नाही तितकं, मलाही समजत नाही, दोघी जशाला तशाच. तरी पण ताई म्हणत होत्या इथे ही रूम येणार आहे, तिथं ती रूम येणार आहे, सांगत आहेत. म्हणजे भर वगैरे टाकलेलं आहे यामध्ये. आता फक्त वरच्या जी म्हणजे बेसमेंट पूर्ण झालेलं आहे. आता जे ही बांधकाम होणार आहे इटीचं वरच्या साईडला, म्हणजे भीती जे आहेत ना ते बांधकाम, आता भीती चढवायचंच काम आहे. आणि भीती खूप फास्टमध्ये चढतात. बेसमेंट करायला थोडासा वेळखाऊ काम असतं बेसमेंट करणं थोडंसं, कारण यामध्ये थोडंसं तामझाम जास्त असतं. पण एक वेळा बेसमेंट झालं आणि भर भरली की मग वरच्या साईडला जी भीती चढवणार आहेत ना ते लवकरच चढतात, जास्त वेळ त्यामध्ये लागणार नाही. तर तेच आम्ही हिंडून फिरून बघत आहोत सगळीकडे. आणि ताईच्या पाठीमागलच्या साईडला बघू शकता, घरच्या पाठीमागलच्या साईडला एकही घर नाही आहे. म्हणजे साईड आहेत, समोर आहेत, पण पाठीमागलच्या साईडला शेती आहे फक्त. आणि तिथं पेरणी वगैरे, म्हणजे छान वातावरण आहे इकडचं. एकदम फ्रेश हवा येते, ताजी ताजी, जसं आपल्या घरी आहे ना तशाच पद्धतीने ताईचं हे आहे. म्हणजे आपल्या घरला समोरच्या साईडला शेती दिसते, ताईच्या घरच्या समोर घर भरपूर आहेत, पण मागलच्या साईडला शेती आहे. अशा पद्धतीनं छान वातावरण आहे. आणि बघू शकता तुम्ही बांधकाम इथवर झालेले. तुम्ही म्हणत होता की ताईचं घर खूप छान दिसत आहे. म्हणजे अगोदर जे शेड होतं ना ते खूप दिवस झालं शेडमध्येच आहे. त्याने जागा घेतला पण घर बांधण्यात आले नाही. जे अगोदरचं जुनं घर होतं ना ते गावात आहे.
म्हणजे खूप जुनं घर होतं ते, माती वगैरे गळत होते. अगोदरचे घरं कसं मातीचे राहायचे तसं घर होतं. ताईचं पाऊस वगैरे पडलं की ते थोडंसं असं भीत पडायची, त्यामुळे त्याने ते घर सोडलं आणि इकडं जागा घेतलेली आहे आणि शेड मारूनच इथं राहिलेले आहेत. आता भरपूर दिवस झाला ताई शेडमध्येच आहेत, पण उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो आणि आता जे आहे ना घरचं बांधकाम जे आहे ना ते चालू झालेलं आहे आणि खूप छान म्हणजे इंजिनियर प्लॅनिंगनंच हे घर बांधत आहेत. खूप छान दिसत आहे आणि जसं भीती चढायला लागल्या तसं आणखीनच सुंदर ते दिसणार आहे. पण काही दिवसानं परत मी येणार आहे, म्हणजे आता फक्त बेसमेंट झालेला आहे आणि आम्ही आलो की लगेच आलेलो आहोत, कारण घराकडे दिनेश आहे, बाबा आहेत आणि तसं तर गायत्री सुट्ट्यामध्ये आलेली नव्हती. गायत्रीलाही घेऊन जात आहे आणि मावशी पण सोबत येत आहेत. तर इकडं यांचं बोलणं चालू आहे, म्हणजे कशा पद्धतीने पुढचं बांधकाम करायचं आहे, कुठं काय काय करायचं आहे. ते पुरुषांना जेवढं समजतं तेवढं आपल्याला समजत नाही. तर त्यांचं बोलणं चालू होतं, म्हणजे इथं हे करा, इथं ते करा, एकमेकांना जे आहे ना विचारपूस त्यांची चालू होती दोघांची. तर थोड्या वेळ बोलणं चालणं झालं. आता आम्ही परत जायला निघालेलो आहोत. तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे. सगळीकडे बघावं तिकडे हिरवळ, म्हणजे या दिवसामध्ये ना सगळीकडे हिरवळ असते आणि प्रत्येक शेतामध्ये पेरणी झालेली आहे, मूग आहे, उडीद आहे. छान वाटत आहे बाहेरचं वातावरण. तर आता घरी आलेलो, म्हणजे खूप दिवसानं घरातनं बाहेर निघालो आणि वातावरणाचा एन्जॉय घेताना खूप छान वाटतं, कारण आपण दिवसभर घरामध्ये घरकाम आपले चालू असतात, कधी अधूनमधून बाहेर निघालो खूप छान वाटतं. तर इकडं जे ताईनं दिलेले ना रग, ते दिनेश इकडं पांघरून घेऊन हिंडत होता. माझ्या आत्यानं दिलेलं आहे, त्याला खुशी मावे ना, ते घेऊन बाबांना वगैरे दाखवत होता. तर असं इकडे ही जी कढाई, पॅन, परत हे चहाचं जे आहे ना छोटं पातेलं, म्हणजे सगळे एकाच ह्याचे आहेत. म्हणजे ते कशापासून बनले ते माहिती नाही मला. म्हणजे तुम्ही म्हणत असताना अल्युमिनियमच्या कढईमध्ये स्वयंपाक बनवू नको, तेव्हा मला समजलं की ते अल्युमिनियम आहे. जर्मन स्टील हे समजतं पटकन, पण हे जे असे भांडे असतात ना ते समजत नाही कुठल्या धातूपासून बनवलेले आहेत. पण स्वयंपाक करण्यासाठी परफेक्ट आहे असं ताई म्हणत होत्या आणि त्यांच्यासाठी पण त्यांनी एक सेट घेतलेलं आहे आणि आमच्यासाठी पण एक सेट घेतलेला आहे. मी घेऊन आले आणि इकडे जे आहे ना भात गरम करत आहे कढईमध्ये. छान बऱ्यापैकी मोठी पण आहे, म्हणजे जास्त प्रमाणात भाजी बनवायची आहे किंवा भात वगैरे बनवायचा आहे, म्हणजे जसं गरम करायचं आहे आपल्याला भात, तर ते व्यवस्थित आहे कढई. तर रात्री मी फक्त भातच गरम केला होता, कारण कोणालाही तितकी जेवण्याची अपेक्षा नव्हती, कारण ताईकडनं जेवण लेटच झालं होतं आमचं. तर फक्त भात मी गरम केला, सगळ्यांनी खाऊन घेतलं आणि झोपलेले होते. आता सकाळची वेळ आहे आणि इकडं भाजी आज मला मेथीची बनवायची आहे. तर मावशीला तेच म्हणलं की मेथीची भाजी निवडूया आपण, म्हणजे मावशीलाही बोर होत होतं, काम काही नसल्यानं बोर होतं. तर टी व्ही पाहत बसलेल्या होत्या आणि म्हणत होत्या काही काम आहे का, काहीतरी चिरायचं आहे का, काहीतरी भाजीची तयारी करून द्यायची आहे का, असं मावशीचं म्हणणं होतं. तर म्हणलं मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणून ठेवलेली आहे. म्हणजे भजी मी बनवली तेव्हा याने आणलेली होती 2 चुडी, तर एकच चुडी मी मेथीची भाजी भजीमध्ये टाकलेली आहे आणि एक चुडी मी ठेवलेली होती. तर तेच भाजी मी आज बनवणार आहे. तर मावशीनं तेच दिलं आणि गायत्री म्हणत आहे की मामी मी पूजा करते, म्हणजे देवपूजेचं काम गायत्रीकडेच असतं जेव्हाही येते ती, म्हणजे आवडीने ही कामं करत असते. देवपूजा असो, छोट्या छोट्या गोष्टी तिला करायला आवडतात. तर मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. तर ओले टावेले सगळे मी हडकत घातलेले आहेत आणि गायत्री इकडं भाजी तयारी करून घेत आहे आणि आता पटकन अगोदर चहा बनवून घेऊ. तर इकडं दूध जे आहे ना ते गरम केलेलं आहे आणि चहा बनवून घेते सगळ्यांसाठी. म्हणजे सकाळी एक वेळा सगळ्यांना मी डिकाशन चहा बनवून दिलेले, मावशीचं वगैरे झालेलं आहे, म्हणजे मावशी दुधाचा चहा घेत नाहीत. आता माझ्यासाठी आणि गायत्रीसाठी इकडं दुधाचा चहा बनत आहे. आमची बोलणं चालणंही चालू आहे आणि गायत्री म्हणत आहे मी निवांत देवपूजा करते, मग मी अगोदर स्वयंपाक बनवून घेऊ. म्हणजे आता स्वयंपाकाला मला काय काय मदत लागते ते गायत्री करत आहे. म्हणजे आम्ही मामी भाची जे आहे ना किचनमध्ये आहोत आणि किचनची कामं आवरत आहोत आणि दुपारच्या वेळेत खूप सारी कामं मला एक्स्ट्राची आहेत. आज पीठ संपलेले, जेवायचे दळण करायचे आहे, फरशी पुसायची आहे, या छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात. परत तांदूळ पण मला धुवून टाकायचे नाही. ज्वारीत मी थोडेफार तांदूळ टाकत असते. तांदळाचं म्हणजे तांदूळ पण संपले धुवलेले, तांदूळ धुवायचे आहेत आणि खूप सारे कपडे झालेत. म्हणजे 2-4 दिवस झालं घाई गडबडच चालू आहे, नुसता गोंधळ चालू आहे कामाचा. कारण काय शुक्रवारी वटसावित्री पौर्णिमा आणि गुरुवारी तर गुरुवारचीच कशी धावपळ आपली चालू असते. पूजेला मला भरपूर वेळ लागतो आणि एक्स्ट्राची कुठली कामं झाली नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी होती पौर्णिमा, वटपौर्णिमा, त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक पूजा वगैरे करण्यामध्येच तो दिवस गेला. मग दुसऱ्या दिवशी शनिवारी मला ताईकडे जायचं होतं, त्यामुळे ती धावपळी वेगळीच चालू होती माझी. तर अशा पद्धतीने असं झालं, 2-4 दिवस झाला असंच होत आहे. त्यामुळे सगळा पसारा जिथल्या तिथं आहे, कुठलंच मी काही काढलेलं. बेडरूममध्ये कपडेही असे झालेले आहेत अस्तव्यस्त, ते पण मला सगळे सेट करून ठेवायचे आहेत. पण आता पटकन मी स्वयंपाक करून घेते. सगळ्यांचं जेवण खाणं झाल्यानंतर मग मी बाकीची जी आहेत ना कामं आवरायला सुरुवात करणार आहे. आणि मावशी पण आज जाणार आहेत असं म्हणत होत्या. तर इकडे मेथीची भाजी आहे आणि ते मावशी निवडत आहेत. गायत्रीनं थोडीफार मला स्वयंपाकात मदत केली आणि आता फुलं नेण्यासाठी आलेली आहे. तर इथं सगळीच फुलं घेऊन आली, म्हणजे सदाफुली तुम्ही म्हणता ना की देवाला वाहू नयेत आहे सदाफुली, पण गायत्रीनं सगळीच फुलं घेऊन आलेली आहे. देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि फुलंही वाहिलेली आहेत. दीप प्रज्वलित करून घेतला आणि रांगोळी काढलेली आहे. रांगोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने गायत्रीनं काढलेली आहे.
तर देवपूजा झालेली आहे आणि मेथीची भाजी मावशीने अर्धीवट निवडली आणि अर्धी राहिलेली आहे. तर आता गायत्री निवडत आहे. आणि दिनेशचं काय चाललेलं आहे तर वाटीत हरभरे आहेत आणि येस मी बनवलेला आहे. म्हणजे येस संपलेलं आहे, थोडंफारच होतं. येस पण मला बनवायची आहे, सामग्री आणून ठेवलेली आहे. आता बघूया कधी मोड लागेल, कारण त्यामध्ये भरपूर वेळ पण जातो आपल्याला. तर इकडं मावशी आणि गायत्री मेथीची भाजी निवडत आहे. त्यामध्ये थोडासा वेळ जास्तच लागतो, कारण ती भाजी अशी होती ना एकदम छोटी छोटी पानं. म्हणजे आता या दिवसामध्ये भाजी तितकी व्यवस्थित भेटत नाही, तशी होती. तर आता इकडे मी बनवत आहे शेंगाच्या पोळ्या. म्हणजे जसं मी शेंगाच्या पोळ्या कशा पद्धतीने बनवल्या शेअर केले आहे तुम्हाला. तर ताईकडे मी शेंगाच्या पोळ्या बनवून नेल्या आणि थोडीफार जे स्टफिंग होती ना ते मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर आज मी ते काढून पोळ्या बनवत आहे. म्हणजे आणखीन एक 3-4 पोळ्याची स्टफिंग मी ठेवलेली होती, कारण त्या दिवशी मला थोडीशी धावपळ जास्त होती आणि पोळ्या मी बनवल्या नव्हत्या पूर्णपणे. तिकडे गायत्रीला म्हटलं तू मेथीची भाजी बनवून घे. म्हणजे मसूरची डाळ टाकून मी ही भाजी बनवायला लावलेली आहे. तोपर्यंत मी इकडं पोळ्या बनवून घेते, भाकरी बनवून घेते आणि थोड्या वेळानं मावशी जायला निघणार आहेत. तर सगळ्यांचं जेवण होईल, मग मावशी जायला निघतील. आणि तसं मसाला डब्यामधले मसाले पण संपलेले आहेत, ते पण मी काढून घेतलं. हळदी पावडर, लाल मिरची पावडर हे सगळं काढून घेतलं. हे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपली होऊन जातात किचनमध्ये, संग करण्याची गरज असते आणि यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. आणि तसं तर आता गायत्री आलेली आहे मदत करण्यासाठी, तर तितकं टेन्शन येत नाही, कारण गायत्री पूर्ण सगळ्या कामामध्ये हेल्प करत असते. मी इकडं भाकरी बनवत असले तर तिकडं भाजी बनवत आहे. तर कशा पद्धतीने गायत्रीकडे भाजी बनवत आहे. मेथीची खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती. तर कढई जी आहे ना ते मोठ्या आकाराची मी ठेवली, जी ताईने मला घेऊन दिलेली आहे. तर यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला, त्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे. परतून घेतल्यानंतर मसूरची डाळ टाकलेली वाटीभर आणि फोडणीमध्ये ही डाळ थोडा वेळ परतून घ्यायची आहे, म्हणजे टेस्ट छान येतो. नंतर मी मेथीची भाजी टाकलेली आहे, परतून घेतलं. यामध्ये हिरवी मिरची असली ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो, पण हिरवी मिरची पेस्ट नव्हती आणि आता बनवायला भरपूर वेळ लागणार होतं. तर लाल मिरची पावडर टाकली, 1 ते 1.5 चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जे मसूरची डाळ आहे ना अर्धवट शिजली पाहिजे, म्हणजे पूर्णपणे शिजवायची नाही मऊसूत. 60% डाळ शिजली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. एकदम छान टेस्टी भाजी बनून तयार होते. तर गायत्रीकडे करत आहे पोह्याची तयारी, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. म्हणजे पोळ्या वगैरे मी बनवल्या, चपात्या बनवल्या आणि इकडे तुम्हाला परत आम्ही चहा घ्यायचं दिसत आहे. थोडंसं एडिटिंगमध्ये ना व्हिडिओची क्लिप मागोपुढं झालेली आहे, त्यामुळे जे अगोदर दाखवलं ते नंतर दिसत आहे आणखीन परत तुम्हाला. तर याबद्दल सॉरी म्हणत आहे. थोडंसं जे आहे ना व्हिडिओचे पार्ट मागोपुढं झालेले आहेत. तर इकडे चहा घेतलेला आहे आम्ही आणि इकडे गायत्रीनं पोह्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि गायत्रीला सांगत मी पोहे बनवत आहे. म्हणजे छान करते सगळं. तरी पण बघा आता आलेले आहे कालच आणि आज तिला काही भेटतही नाही आणि कशा पद्धतीने करायचं आहे तेही समजत नव्हतं. तरी पण सगळं आवरून घेते. असं नाही की नवीन वाटताना ती करायला न म्हणते, असं काहीच नाही आहे. तर इकडे पोहे जे आहेत ना स्वच्छ 2 ते 5 धुवून घेतलेला आहे. म्हणजे हे जे पोहे आहेत ना जाडसर पोहे आहेत. आपल्याकडे कागदी पोहे असले ना जास्त धुता येत नाही आहे, ते पोहे एकदम चिखलासारखे होतात. पण हे पोहे ना 2-3 वेळा धुवलं तरी काही हरकत नाही. धुवून घेतलेले आहेत, पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत. पोह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाणा डाळ हे कूट मी बनवून टाकते, पण आता तितका वेळ नाही, कारण हे आलेले आहेत आणि घाई गडबड यांची चालू आहे. घरी आल्यानंतर ना खूप धावपळ यांची चालू असते की ते ताट रेडीच लागते त्यांना. आल्यानंतर काहीच बनवू नये असं म्हणतात, म्हणजे सगळं रेडी लागतं. पण तसं होत नाही आहे. स्वयंपाक आपण बनवू, पण नाश्ता बनवून ठेवला तर तो गार होतो आणि खावंसं वाटत नाही, पोहे निक्कड होतात. त्यानंतर यांची चर्चा चालू आहे. असं तसं सांगत असतात की अगोदरच करून ठेवायचं, मला घाई गडबड असते, कामं असतात, असं तसं सांगत आहेत. असो, इथं गायत्री पोहे बनवत आहे, तोपर्यंत मी पटकन भाकरी बनवून घेते. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि मोहरी, जिरं टाकलं. नंतर कढीपत्ता, कांदा टाकलेला, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि इकडं मामाशी चर्चा चालू आहे. म्हणजे ह्यांचं काहीतरी काही सांगण्यावर असतात हे. तर इकडे मामी भाची दोघी झालात किचनमध्ये, तरी पण वेळेत काही होईना असं त्यांचं चालू आहे. असो, इकडे हिरवी मिरची, कांदा टाकलेले परतून घेतलेला आहे आणि सगळं टमॅटो पण कट करून घेत आहे. म्हणजे अगोदर पूर्ण तयारी केलेली नाही आहे. आता निवांत गायत्री इकडं करत आहे, जोपर्यंत की कांदा हिरवी मिरची तळत आहे तोपर्यंत. तर इकडं फोडणीमध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर टाकत आहे चुटकीवर, म्हणजे पोह्याला टेस्ट खूप छान येतो. परतून घेऊया. नंतर हे जे टमॅटो आहेत ते टाकायचे आहेत, परतून घ्यायचं आहे आणि जी भिजवलेली पोहे आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, ते पोहे फोडणीमध्ये टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवर झाकून ठेवायचं. खूप छान टेस्टी पोहे बनून तयार होतात. आणि मी इकडं भाकरी पण बनवत आहे. म्हणजे संग आज किचनची कामं होत आहेत आणि
खूप लवकर माझी कामं आज आवरलेली होती. म्हणजे असं म्हणतात ना की एकाला दोघी असलो ना कामं खूप फास्ट आवडतात. म्हणजे एकाला दोघी, दोघाला तिघी जर असलो ना घरची कामं खूप फास्टमध्ये होऊन जातात आणि केल्यासारखंही वाटणार. म्हणजे आपण एकदम हसत खेळत बोलत आपण हे कामं आवरतो, बोर होत नाही आणि खूप झटपट कामं आपली आवरली जातात. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं पोहे बनवून तयार आहेत, गायत्री यांना देत आहे. तोपर्यंत मी पूर्ण भाकरी बनवून घेते. नंतर मावशी जाण्याची तयारी, म्हणजे जेवणं खाणं आणि मावशीला पाठवून द्यायचं. म्हणजे मावशी म्हणत आहेत की कपड्याच्या दुकानाला जाऊया, त्यांना कपडे खरेदी करायचे आहेत. तर तिकडेही मला जायचं आहे. तर थोडंसं लवकरची कामं आवरायची आहेत. तर इकडे जे आहे ना जेवण झालेलं आहे सगळ्यांचं, यांचा नाश्ता झालेला आहे आणि गॅसची चूल जी आहे ना ते चेंज करत आहेत. तर ही जी आहे ना ग्लासची ते व्यवस्थित करून आलेली आहे तेच लावत आहेत.